चॅनलवरून कळालं असेल वाचून वगैरे आणि पाहून. सफाळीला चाललो आहे मित्राच्या बंगल्यावर. तिथे स्टे करणार आहे, 1 डे स्टे. सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी असते. सो आपले जुने मित्र यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. खूप वर्षांनी भेटतोय. जवळपास सगळेजण मिळून, सगळ्यांचं सांगतोय, सगळेजण मिळून आम्ही 5 ते 6 वर्षांनी मिळतोय. जवळपास 2018-19 18 जरा 2018च्या नंतर आता सगळे भेटतोय, पूर्ण गँग एकत्र. त्यांच्याशी आज भेट होणार आहे. काहींची भेटलो होतो. आपले पोरं आपल्याला भेटतातच कोणाच्या लग्नाला किंवा काय याचा कार्यक्रम असेल तेव्हा, पण तेवढंच भेटलो होतो लग्नापुरता वगैरे. आम्ही एन्जॉय करू. आणि फर्स्ट टाइम मी त्यांच्यात ब्लॉग करतोय, कारण मी त्यांना विचारलं सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं तर चालेल का, असं सगळं अपडेट घेतलं त्यांच्याकडून. सो ते बोलले ओके बोललेत. सो मी पूर्ण तयारीत आहे. आता पूर्ण जर्नी दाखवतोय तुम्हाला. त्यासाठी फायदा आहे. माझा आवाज येतोय काय माहीत नाही तुम्हाला, कारण खूप वर्षाने मी आपला ॲक्शन कॅमेरा बाईकवर असा माउंट केला आहे आपल्या हेल्मेटवर, त्यामुळे आवाज येईल की नाही माहीत नाही. मित्रांनो जरा सांभाळून घ्या. व्ह्यू कसा येतोय मला माहीत नाही. आता एक मला चेक करावं लागेल थोडं, त्यानुसार मी नंतर ॲडजस्ट करेल. आता जेव्हा पहिला हॉल्ट घेईन जरा इथे कुठेतरी. ॲक्च्युली फाउंटेनला भेटायचं आहे, तिथेच आता मी चाललो आहे. मी ठाण्यावरून निघालेत, बाकी सगळे वेस्टर्न लाईनचेच आहेत, मालाड कांदिवली वगैरे त्या साईडने येतात. सो मी एकटाच सेंट्रलचा आहे. सो माझ्या मागे आता सध्या तरी कोण नाही बाईकवर, मीच आहे. आणि पुढे गेल्यावर बघू, पब्लिक आहे, त्यांचे पोरं वगैरे पण आहेत. 4 जण पोरं आहेत छोटी छोटी. सो ती सुद्धा असणार आहेत आणि जागा कमी पडणारच आहे शक्यतो. सो एक माझ्याबरोबर येईल बाईकवर पुढे गेल्यावर. सध्या तरी जाऊया पुढे, आता बघूया कसं काय ते. A few moments later. मित्रांनो मी आता पोचलो आहे फाउंटेनच्या पुढे. ब्रिज क्रॉस करून उभा आहे. आपल्या मित्रांची सगळ्यांची वाट बघतोय. सुरुवात करतो आपल्या ब्लॉगची. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर आता आपले सगळे फिल्डर येत आहेत, म्हणजेच आपले मित्र लोक. ती बाईककडे आलेली आहे समाप्त. बघा येताना निघताना एकदम मस्त की पुसली होती. आणि आता बघा फक्त अर्ध्या तासात गाडीची वाट बघा काय लागली. अर्धा तास झालं फक्त. आलंच आहे. आणि हो, ॲक्शन कॅमेरासुद्धा यायला लावलेला आहे. जवळपास 1.5 वर्षांनी जास्त असेल, 1.5 वर्ष जास्त झालं असेल मी ॲक्शन कॅमेरा पुन्हा माउंट केला आहे. कारण मला मानेचा जरा त्रास व्हायला लागला होता, मान दुखायची वगैरे ट्रॅव्हलिंगमध्ये. ॲक्च्युली गावी जाताना मी केला होता. जवळपास 6 तास हेल्मेटला होता माउंट केलेला. त्यामुळे मला मान दुखायला लागली होती, त्यामुळे अवॉइड करायचं त्यानंतर शक्यतो लावायचं. आणि बॅटरीसुद्धा खराब झाली होती त्याच्यात. ॲक्शन कॅमेरा आहे, गोप्रो नाही आहे. तो त्याच्या बॅटरी पण खराब झाल्या होत्या. ते आता मागवल्या. मित्रांना विचारलं आधी मी व्लॉग करू काय, ते बोलले हो ओके दिलं सगळ्यांनी. बोललं चला मग बॅटरी वगैरे मागवलं आहे, त्याच्या ट्रॅव्हल ब्लॉग पण करू. कारण आपण बाईकवरून मोबाईल वगैरे काय धरता येत नाही आणि पावसाळासुद्धा आहे, सो तिथे लावता येत नाही. आता मित्र येतील 7:30 झालेले आहेत. अर्धा तास लेट आहे आम्ही, अर्धा पाऊण तास. ठीक आहे, हरकत नाही. मी आता कॉल करतो त्यांना आणि विचारतो कुठे आहेत ते. ते भेटायचे ठरले फाउंटेनला. सो मी पुढे येऊन थांबलो, ब्रिज क्रॉस करून. पुढे आपलं ठाण्याचं ब्रिज आहे, ठाणा भाईंदर. चला तर मग आता भेटूया थोड्या वेळात सगळे आल्यावर. तर मित्रांनो फायनली आपली पब्लिक आलेली आहे. स्वप्नील इथे आहे, अश्विनी आहे, साधना आहे आणि ते विनी आणि त्यात आहे प्रेरणा. बेंड सीन सेट करलो. अजून आपले मेन गडी यायचे राहिले आहेत, ओमकार आणि आकाश गोरे तिकडेच बसणार आहे रात्री. आणि हा अच्छा, म्हणजे सॅटर्डे भरून म्हणजे त्याची नाईट शिफ्ट वगैरे असते. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. 2 शिफ्ट ऐसा कौन सा है वो नहीं पता. 2 शिफ्ट है. उंदीर दिले पण कळेल संध्याकाळी. तर आपली दुसरी गाडी आलेली आहे मित्रांनो.
हे बघा काय ना सोमान काय म्हणतोस? हॅलो अरे मग ते हेडफोन पडला काय? मला वाटलं पाया पडतोय त्याचा. ओ किरण काय म्हणते? काय म्हणताय? हा काय ना हॅलो कोण लेट होता? खरं खरं बोल. खरं खरं कोण लेट होता? कोण लेट होता? आणि आपले ड्रायव्हर हाय मित्रा, कसं आहे? बरं आहे ना तयारी आपली? येतोय? रेनकोट आहे? हा होईल होईल, घरी गेल्यावर होईल. अरे कसला नीट गाडी चालव. हा मी भिजत येतोय काय? पाऊस आलेला आहे. मित्रांनो, पावसाला सुद्धा राहावलं नाहीये. तो आलेला आहे माझ्या तऱ्हेने. आणि माझ्यासोबत कोण नाही, कारण कोणाकडे रेनकोट नाही. तरी मी सांगितलं होतं कोणीतरी रेनकोट आणा, पण ठीक आहे, गाडी जागा आहे सध्या. मित्रांनो, 2 मिनिटात पाऊस बघा किती आलेला आहे. जस्ट तिथे उभा होतो काय नव्हतं. नशिबाने सगळे बसलेले आहेत व्यवस्थित आणि पाऊस आलेला आहे. पण ठीक आहे, हरकत नाही. खड्डे झालेले आहेत. आता पावसामुळे आणि या खड्ड्यांमुळे कळणार ना आता नक्की आपण कुठे आलो. आपल्याला हळूहळू जायचं आहे. याच्या गाडीचा नंबर मला माहीत नाही, तर आरामातच जायला पाहिजे. पाऊस थोडा थांबला आहे, पण आता इथे माझ्या मागे बघताय हा जो ब्रिज आहे रेल्वेचा, तिथपर्यंत फुल ट्रॅफिक आहे. फुल जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर ट्रॅफिक जाम होतं. मला तिथून इथे यायला 10-15 मिनटं लागली आहेत. 10-15 मिनटापेक्षा जास्त आले. अर्धा तास झाले आम्हाला निघून आमच्या स्पॉटवरून. पण इथे यायला जवळपास 5 ते 6 किलोमीटर झालं असेल. पण इथे यायला अर्धा तास गेला आमचा, कारण ह्या ट्रॅफिकमुळे पूर्ण हे रोड खराब आहे इकडचा. काय माहिती अजून केलंच नाही त्यांनी. तर स्वप्नील आणि ओंकार मागे राहिलेत. सो मी बाजून बाईक काढत आलो आहे, त्यामुळे मी पहिला आलो आहे. तर हे आल्यावर मग मी बघूया हे आता किती वेळात येते. मी त्यांना सांगतो जरा ब्रिजपर्यंत ट्रॅफिक आहे पुढे, ऑल ओके आहे. तर त्यांना पुढे पाठवतो, कारण मला पुढचा रस्ता आठवत नाही आता. सो आणि मी मॅपसुद्धा लावलेला नाही. सो त्यांना पुढे जाऊ दे, मग आपण मागोमाग जाऊया. ठीक आहे, चला तर मग आता बघूया त्यांना कॉल. ट्रॅफिक जाम आहे. पुढे रोड बंद आहे का? पुढे रोड बंद आहे खालून. पुढे बंद है, बाइक जा सकता है. बघूया आपण जाऊन पुढे. ते लोक वरतून येत आहेत, रिस्क नाही घेत आहे, कारण गाडी तर जाणार नाही बोलले तिथनं. मी यांना खालून घे बोलवतो, पण ठीक आहे, हरकत नाही. ओके, उगाच फसण्यापेक्षा वरनं गेलेले बरे. स्लो जातील थोडे, नीट पोहोचतील. ऐक चिखल आहे ग, आपण आलेलो आहे मित्रांनो. आपलं सुरुवात झालेली आहे ऑफ रोडिंग एकदम. हे बघा चिखल ओढ पाडूनच गेला. मी आलोय खरा. बापरे, जास्त चिखल दिसतोय. जर रिक्षा बुडाली नाही तर मी पण पोचेन. नो टेन्शन. तिकडनं जायला पाहिजे. चिखल गेलेला आहे.
हरकत नाही. आपली गाडीच त्याच्यासाठी बनली आहे ना मित्रांनो. एक मिनिट जरा गाडीचे असे फंडे असते बाबा. अरे वा. कधीतरी या पुढाकार. मित्रांनो मी चाललोय खरा, रिस्क घेत ग, पण आता जायलाच लागणार आहे. एवढी गाड्या जात आहेत 4 व्हीलर, तर आपण सुद्धा जाऊ शकतो. फक्त हेच बघायचं होतं कुठून चांगला पॉईंट आहे कुठून नाही. तो ह्या काढल्या नाही आहे त्यांनी. ऑफरोड ऑफरोड माझ्या नाही लाय. इकडनं कशाला आलो. गाडी तर आलेली आहे. पायांची वाट लागली. दुर्दशा झाली दुर्दशा. बघताय तुम्ही ॲडव्हेंचर फुल इथेच. आईला कॅमेरा चालू आहे का माहित नाही. आता एवढा मी येतोय मेहनत करत. मित्रांनो कंटेंटसाठी नाही करत आहे. जे आलंय ते आलंय आता समोर. तिकडनं वरचं ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी मी खालनं आलो. पण ते माती नाही फक्त चिखल घाललाय असं झालं आता. पण ठीक आहे हरकत नाही. ही पण एक मजा कधी घेणार ना आपण. आई पुढे तर डेंजर लेवल आहे. मला गाडीवरनंच काढायला लागेल. रिक्षा जाऊ शकते तर माझी गाडी का नाही. का नाही माझी गाडी का नाही. थोडंच राहिलंय थोडंच राहिलंय थोडंच. इमॅन थोडंच. थँक्यू. मस्त चालवलीस. एकदम ऑफरोड. अरे हे पण टायमावरच आले. तेवढेच टायमात आले. हरकत नाही मजा आली. आलोय विरारच्या पुढे. जवळपास 9:30 झालेत. ऍक्च्युली ह्या टाइमवर आम्हाला वाटलं होतं पोहोचेन. ऍक्च्युली मलाच वाटलं होतं की पोहोचेन, पण नाही. आमचा आता दुसरा एक शिशूचा ब्रेक झालेला आहे होता. मी आता पुन्हा एकदा निघालोय. मार्गस्थ झालेलो आहे. मी आता स्वप्नीलच्या मागेच ठेवली आहे माझी गाडी आणि माझ्या मागे ओंकार आहे. तो मी मिडलला आहे आणि खूप फालतू रस्ता आहे मित्रांनो. अपडेट द्यायचा आहे. खूप फालतू. यापेक्षा कोकणातला बरा झालाय. गोवा मुंबई गोवा हे जेवढा झालाय तेवढा बाप आहे. इच्छा गावात हे नुसतं एका साईडला असं रस्त्याचं काम चालू आहे आणि एका साईडला जुने रोड. त्यामुळे पूर्ण असं चढण आणि खाली लेन चेंज करायलाच भेटत नाही. सरळ जा जेवढं जायचं तेवढं. आईच्या गाव असं थोडी असतं. आम्हाला लेन चेंज करायची असेल तर फालतूगिरी. हे बघा ह्याचं पाणी बिनी साठलेलं आहे. हे असे रस्ते काही सुविधाच नाही. तिकडनं पाणी खाली जायला या साईडला पाणी येईल असं. मित्रांनो सांगतो फक्त हे रोड चांगले इथे दिसत आहेत तेवढे आता पुढे. पण ह्याच्या आधीचे विरारच्या आधीचे बेकार होते. खूप ट्रॅफिक जाम होत आहे त्याच्यामुळे. काय माहिती नाही. पहिलं तरी ठीक होते. आता पुन्हा बदललंय. फालतू झालेत रोड. मला सारखं वरती करायला लागतं हेल्मेट. हे असा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हे सारखं वरती वरती बघून ना मानेची वाट लागते. मी जरा खाली गेलं ना तुम्हाला असं व्ह्यू भेटेल. मग पुढचं काय दिसणार नाही. त्यामुळे मला वरती बघायला लागतं मध्ये. हेल्मेट असं अडकत नाही ना. खाली खाली येतं वजनामुळे.
A few moments later. बघा पाऊस बघा, पाऊस नाही ढग आहे, सॉरी मला वाटलं पाऊस भरून आला की काय, पण काय सीन आहे एक नंबर. हा हा जगात आणि अशा वातावरणात बाईक चालवायला मजा येते यार, मजाच मजा, मजाच मजा. ए भाई तुला झाला होता हा मेंढी, मला वाटला खाली येतोय की काय आता आडवा. आमलेट झालं तर आमलेट एकदम कम्प्लीट. त्याला जायला चिखल जास्त उडवते. चला आपला स्पॉट आता येईल, आतमध्ये टर्न मारायचा, त्यामुळे आपण लेफ्टलाच ठेवूया गाडी याच्यासारखी. ओमकार नुसता पाणी उडवत चाललाय भाई. ओमकार शेट मध्ये खड्डा बिड्डा यायचा जरा आरामात, दमानी दमानी घ्या जरा दमानी. अरे मित्रांनो बघताय, मी आता बोललो व्हिडिओत आणि शेवटी ओमकारची गाडी पंक्चर झालेली आहे बघा. गेलं पण मी बोललो अरे ओमकार भाई हळू झालो, पण इथे खड्ड्यातनं जशी गाडी तिने आणलं ना, टायर पंक्चर झालं पूर्ण आहे बघा, पूर्ण फ्लॅट. स्टेपनिंग लावतोय. स्वप्नील पुढे गेलाय, त्याला बोलवलंय मागे. हा खड्ड्यातच हे झाल्यावरच झालं ना. मित्रांनो आता मी आलो पेट्रोल पंपवर, आपली गाडी थांबली आहे. मी आता गॅरेजवाल्याला घेऊन जातोय कारच्या इथे. तो तिथे जाऊनच आता आपण टायर चेंज करू, कारण आपल्याकडे हे आहे जॅक आहे, पण जॅकला ते वरती करतात ना, तो पानच नाही, त्यामुळे लफडा झाला आहे. तो आता हा माणूस दिसतोय, त्याला घेऊन जायचं आहे, पण आता ट्रक आला, तो आधी ट्रक करतो, नंतर त्या तिथे घेऊन जाईल. तिथे जाय जवळ अर्धा किलोमीटर पण नसेल. मी उलटा झालो होतो गाडी चालून, आता परत याला सोडायला यायला लागेल. तो आता बघूया, पहिला ते सामान चेक करा. तो फायनली मित्रांनो आणलेला आहे गॅरेजवर, बघतोय तो. हे असे सगळे अर्धवट कामं, अर्ध्या वस्तू घरी ठेवून येतात. अलगडचेवाले संघटनेचे अध्यक्ष. मित्रांनो असं कधी करू नका. जो आता याला तिथून पेट्रोल पंप आहे ना, तिथून घेऊन आलं तर बघा जवळपास अर्धा किलोमीटर असेल. आपको डालूंगा अभी यूट्यूब पे वीडियो बनाता हूँ ना, तो इसका कांड दिखा रहा हूँ. सामान रखता नहीं है. हाँ इधर आना, इसके पास 500 रुपये रहते हैं. 500ला पडती. 2 hours later. रीलची प्रॅक्टिस चालू आहे.
प्रणितीचा दान धर्म सुरू झालेला आहे. पाप कमी कर, 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 पाप कमी कर. पहिले पाप धुतोय आता तो. ते आपल्या गाडीवर फोटोशूट चालू आहे वहिनींचा. आणि इकडे सीन बघा मित्रांनो, बीचवर आलेलो आहे पहिला. जरा बीचवर आले बघा, कुत्रे बिस्किट वगैरे खायला पाहिजे त्यांना. आता मागे लागले जा तिथे ओंकारकडे. ओंकार ओंकार इकडे याच्यावर पण चालू आहे. बॅकग्राऊंडच्या ठिकाणी BTS घेते, BTS आणि फोटोशूट चालू आहे आपल्या गाडी. काय म्हटलेलं आहे. हो याला कुत्रे दिसले, दुसरे कुत्रे आले. पाण्याची बॉटल घे. बॉटल आणले पाहिजे. प्रणिती धानी धानी हाय विराट विराट फ्लँकिस फ्लँकिस. रेस करणार रेस करणार रेस करणार रेस करणार रेस.
पटकन सोडते ना ती. वेळ लागतो वेळ लागतो. रेस रेस नको रेस लवकर ते सोड तिकडे रेस ते नाही म्हणून हळू तिकडे तिकडे फोकस कर तिकडे फोकस कर. कुणाल बसतोय. कुणाल तर एकदम सुनील शेट्टी सारखा उभा राहून आला. आता जातोय स्वप्नील. स्वप्नील त्याच्यात आहे. असा टाक असा पाय टाक. हा तरी याची सीट बरीच खाली आहे. काय चालवतो हा असं काय करतोय. मला तर माझ्या हातात सवय ना गाडी. हा ब्लॉग आपला वाटतं एकदम मोठा एकदम पिक्चर टाईप होणार आहे असं वाटते. हे गाईच्या खालून नाही. A few moments later. हे बंगल्याचं गेट आपली गाडी इथेच लावली. पण आता जस्ट बाहेरून जाऊन आलो सामान वगैरे घेऊन थांबलं. आता जे काही लागेल जेवणासाठी. आणि हा आहे मातोश्री बंगला माणसचा. सो जाते आता आतमध्ये ते मुखाची गेट बंद करून घेतो. गाडी बाहेर ठेवली परत काय सामान आणायचं. आणि आकाशला सुद्धा आणायला जायचं नंतर पूर्ण रविवारी झाले. पावसामुळे कोण जास्त येत नाही त्याच्यामुळे टाकी वगैरे वाट आहे. इकडे आहे बघा. इकडे एक
छोटासा पूल सारखं आहे, ते दाखवतो तुम्हाला नंतर. आणि इथे पूर्ण झाडी आहे, केळीची झाड वगैरे. आहे बंगला आहे झोपाळा आहे, मस्त मोठा आहे, एकदम झोपू शकतो एवढा बेड सारखा. किरण काय करावं सगळे तिकडेच आहेत. ओके चेंज करून घेतो का. सध्या बंद आहे. दरवाजाच्या मागेच माझी पॅनिर शेफ स्वप्नील ते काम करत आहेत आपले बघा. आणि इथे शेफ कुणाल सोमन पहिले कंपाऊंडर होते. गोड चेचून द्यायचे लहान पोरांना. मध्ये जिमची प्रॅक्टिस करतात. तो घेतलाय का. तिसरे शेफ किरण. नवीन शेफ ट्रेनिंग घेतं ना. बस बस. रेडी असं जाऊ आहे काय. गरम मसाला कशाला टाकला. चाट मसाला चॅट मसाला पण टाकला. पेरी पेरी वापरलेला. अरे बापरे उद्या काहीतरी वेगळंच होणार आहे वाटतं सगळ्यांना. सकाळी एकदम सगळं मिक्स करा. बँड उद्या युद्धावर जायचं सकाळी. आणि फॉर्च्यून काय ॲडव्हर्टाईज करतो. ब्लर करणार आहे मी व्हिडिओ ब्लर करणार. स्पॉन्सरशिप नाही. कंपनी कुठली सांगू नका. अजून कुठची कलेजी अरे चिकन वाल्याची ऍड झाली तर सांग. तो लसूण पेस्ट लसूण काय गरज नाही मला वाटतं. तो पेरी पेरी मसाला टाकतो. थांबा रेसिपी चालू. हा चालू भाऊ आहे. चला आता डायरेक्ट गेम मध्ये जायचं. इथे गेम चालू आहे. एक मिनट होगा. लेफ्ट राइट हाँ वही देख रही हूँ मैं. अगर मैंने लेफ्ट बोला तो नहीं होगा, लेफ्ट होगा ना. हे लागले ना पडायचं आपण दोघी बाजू का लेफ्ट शी इज कमिंग योर बॉक्स. ओके इन आउट in, out, in, right,
पीछे ऐसे एक तरफ से असू ना सगळा राईट जिथे असं छटला जागा बोलो ओके हे दोन बॉक्स एक राईट पुढचा तुमचा राईट वो उल्लो रोको इन आउट इन हाँ बोल वो आउट करे क्या नहीं वो हमारा पार्टी में तू सामने नाही आले ऐसे जायला मध्ये तू लेफ्ट साइड चा कन्फ्युजन आहे कन्फ्युजन हां बरोबर थांबायचं ठीक आहे आउट इन आउट इन ए ओमी रुक ना चुप ना आउट नाही देणार इन आउट आउट दोनों का प्राइस के बाहर एक ने आवाज नहीं आ रहा प्राइस के बाहर इन आले का ये अभी पैर दोनों में नहीं रख सकते एक ही ए एकामध्ये ठेव लेफ्ट राईट असं फायनल राउंड फायनल इन आउट आउट लेफ्ट वो ऐसे कैसे चल इतने डांस है बाहर नहीं सर्कल नहीं है ना तुझे नहीं समझी बेसिकली तो आउट चल गया टेक्निकल इश्यू आता इन तुला बाहेर क्यों अरे क्यों आलो इनमें तो ना वही तो बोला ही नहीं है अरे इनमें कैसे वो लेफ्ट में इनमें है ना लेफ्ट का भी लेफ्ट हा बरोबर होता तो मैं रील्स बघितली तू रील्स मध्ये रील्स में उसी बाजू में जाता है मित्रांनो इथे बाहेर येताच आपला मगाशी दाखवलं गेट इथे आणि मेन बंगला तिथे आणि इथे एक छोटंसं असं आहे हॉल आणि किचन आणि इथे सुद्धा एक गेट आहे आणि हा इथे अंगण आहे असं म्हणा इथे घसरगुंडी सगळं आहे लहान पोरांना खेळायला पण आता ती खराब झाली शिडी आणि इथे जिमचं वगैरे आता जाऊया आपण किचनच्या साईडला हे बघा ही आहे बॅक साईड आणि तिकडे त्या साईडला पूल तो दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात थांबा हळूहळू हे बघा इथं रोड टच आहे एकदम पूर्ण दिसतं आता ओमकार खेळतोय प्लेयर चेंज झालेला आहे ओमकार आलेला आहे साधना कोच मग तुम्ही बॅक फ्रंट बॅक प्लस लेफ्ट राईट ओमकारने गेम समजावलाय याला काही जमत नाही आउट का राइट फिर इन ये नहीं है मतलब ये इनसे अगर राइट बोला तो इधर ही हां इनसे राइट बोला तो इधर अगर इनसे आउट बोला तो आउट तो पीछे ही बोला तो वही बोला था मैंने इन लोगों को इधर नहीं होना हाँ तो आउट से पीछे ही चले जाऊंगा हां पीछे ही मतलब ये बॉक्स तो इधर बोलेगा आउट इधर लेफ्ट तो ये चार बॉक्स मेरा हां ये चार बॉक्स तेरा हाँ ये चार बॉक्स तेरा ये चार बॉक्स तेरा ये देख मैं इन यही से तूने बोला लेफ्ट ये से तूने बोला आउट आउट ये से बोला तूने वापस इन नहीं क्रॉस नहीं सामने इसके सामने इधर ही आने हाँ ये चार बॉक्स तेरा ये चार बॉक्स मेरा बाद में जाओ चलो 1 2 किरण क्या मैं वो खेलूंगा 1 आउट नहीं आउट पार्टी कसं काय आलं हे इन आहे तो लेफ्ट होणार ना हे आउट अजून एक पांड्याला तुला लेफ्ट सांगितलं तर लेफ्ट माझ्या लेफ्ट इकडे म्हणजे हा उभा असेल मॅच आउट ये अल्टीमेट विनर 2 चिकन जास्त मिळणार आहे सेकंड राउंड साठी काय आहे आता मी बोलले आहे इन आउट आउट इन आउट इन लेफ्ट ट्रेन आउट ट्रेन आउट ट्रेन आउट
चलो स्टार्ट. लेफ्ट राइट राइट यही छान है. गो. The next day. सगळी पोरं हौद्यात घुसलेत. स्वप्नील आणि ओमी उतरलेली आहे आणि सपना सुद्धा आता सावलेली आहे. आम्हाला शिकवायचं. आरामात. हाय काका कैसा है रांगोली मतलब तेरे को डर लगता है. मतलब तेरे को डर लगता है. हेलो हाय काका. हेलो बोल हेलो. हेलो हाय. ये मित्रांनो हे बघा एवढंच आहे चढायला. पाय आता दुखायला लागले. आम्ही काकाला बोललो ये काका ये. अरे काका आलेला आहे. यस सर यस. ही खाली जंप 1 2 3 एकदा थंडी उडते पडणार डायरेक्ट. काय नाही फक्त हाईट कमी पडेल. पाय टेकला. एक्सप्रेशन भारी असतात. अरे एवढाच खोल आहे. गेले हे सर्वात आमची डरपोक. काय ना पाणी नाही प्यायली ओक्याला. मी नाही मारलं. त्या तारा काढून टाका. काय तारा गेल्या. गेला. मित्रांनो तुम्ही एक्सप्रेशन बघितले असेल एकदम ओरिजिनल. काल आम्ही काय रे आपण खेळलो दम शहराच्या वेळेला पण एक्सप्रेशन एकदम भारी होतं. हे आपण बाहेर पुढं धरून पाणी नको यार. बुडली. कोण दाखव विराज. आता मागे जाऊन दाखव. उलटा. ओ इथे काय झालं. मानेवर पण आहे. मानेवर पण चावलंय बघ. इकडे या साईडला चावलंय काय मच्छर चावली. ओ आणि तुम्ही व्हिडिओ
मोबाईल वॉटरप्रूफ आहे. अरे पाणी संपेल नको. अरे तो बोललो ना मग तुला हे करतोय तो बॅलन्स नाही काय बोलतात ते विचारलो. हा सेटलमेंट करतोय. पुनर्पण आता कसं फ्री वाटतंय ना. तुम्हाला अजून माहित नाही पण एवढा दिवस आला असेल ना स्वप्नीलकडे. सेल्फी चालू आहे. सेल्फी मोठी वाली पार्टी या. पाच वर्ष आली ना आपल्याला. पाच वर्षापूर्वी आम्ही या औदामध्ये गेलो होतो पूल. तेव्हा कोणाची लग्न वगैरे झाली नव्हती. आता डायरेक्ट 5 वर्षांनी लग्नानंतर सगळे भेटते. पूर्ण फॅमिली आहे. फॅमिली ब्लॉग आहे. खूप मोठा असणार आहे. तासाभराचा व्हिडिओ होईल. अंडरग्राउंड बोलताय. अंडर वॉटर. जय रामदेव बाबा. मगर आली छोटी. हे छोटी मगर. हे गुहागरची मगर आली. हात मार मी मारते. दाढीला अशी पाण्यावर ठेवली ना. दाढीला पाण्यावर ठेवली ना. 10 किलोवरून डायरेक्ट 2 किलोवर येते. पाणी गेलं. हाय कर. हाय बोल मित्रांनो सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब. लाईक बोल. लाईक सबस्क्राईब प्लीज. बाबा नानी टाकू आतमध्ये.
मगर येते. ए मासोळी येते. अरे पोचलीस बाहेर जाशील. पाच मिनिटं लागले पोहोचायला. रेकॉर्ड चालू आहे. हे कुणाल कुणाल साईड लो. साधना साईड नाही येते भिंतीच्याकडून. अशी 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 बघ फुगा. हे फुगा बघ. हे फुगा फुगा. आई शपथ. चालतोय झाला खाली. हो हो क्रॉस. रेल्वे क्रॉसिंग रेल्वे क्रॉसिंग. कासवावरून अंडर वॉटर चालत. बाप रे. हे थांबा बघ. हा घोडा आहे पाणी उडवतो. पानघोडा पानघोडा. चालत येतोय आणि नाक कशा बोलतो. मित्रांनो हे बघा टेक्निक बघा. इथे एक पाईप लावलाय ते पाणी येते आणि तिकडे बघा वरती छतावर सुद्धा पाणी येते. भारी आयडिया. गरमीतनं पूर्ण गरम वगैरे येईल ना तेव्हा असं पाणी मारायचं वरती. काय भारी सिस्टम केलं यार. एक नंबर. मानस मानससाठी टाळ्या होऊन जाते मित्रांनो. हो हा बघा हा बघा हा बघा. मगर मगर बघ मगर. भारी सीन आहे तो. आयकर पब्लिकला भरपूर वेळ राहू शकतो. असे हात पण करू शकतो. असं केलं ना उलट पलटतो पलटतो. असं हात बोल एकदम रिलॅक्स पाठ हात पाय मारूच नको. मागे टेकलं तरी चालेल तिला. Two hours later. त्याची वेळ जवळ आली आहे. ही ट्रिप ही सॅटर्डे संडेची समाप्त झाली. आम्ही एक फोटो काढणार आहे सगळे. आणि बघा हिची बॅग बघा. ही एकदम दुबईलाच चालली आहे बघा. एक जण कोणीतरी करा रे.
अशा प्रकारे आमच्या ब्लॉगरची गाडी थोडीशी बंद पडलेली आहे. तिच्यावर जरा प्रेशर आलेलं आहे. सगळ्यांना सोडायचं, परत घेऊन यायचं. सगळ्यांनी गाडी चालवलेली सुद्धा आहे. सो आम्ही थोडं रिक्वेस्ट करू आमच्या गाडीला, प्लीज 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 चालू हो लवकर, आम्हाला घरी जायचं आहे. ब्लॉगर बोला काय? सगळ्यांनी दाखवा काम. आता बोल चालू झाली. वे भाई बोल थँक्यू तर बोल. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू एवढ्या सगळ्यांना थांबल्याबद्दल. तर ब्लॉगर गायब झाला. और यहाँ पे फाइनल अपना जबरदस्त ब्लॉगर सीट की गाड़ी स्टार्ट हो चुकी है. हमने काफ़ी मशक्क़त की, हमने 2 गाड़ी यहाँ और वहाँ भेजी, उसके बावजूद भी हमें कोई मैकेनिकल नहीं मिला. लेकिन रब की दुआ है, सिद्धू की कृपा है और हमें फाइनली गाड़ी मिल गई है. और हमारी अभी गाड़ी यहाँ पे स्टार्ट हो रही है, जो हमें हमारा यहाँ पे ब्लॉग ख़त्म करेगी. ओए चक दे बट्टे. आम्ही आता फायनली सफाळेवरून निघालोय. बघताय सफाळे मार्केट आहे आणि माझी गाडी बंद पडली होती. जसं की तुम्ही आता कुणालच्या मोबाईलचा व्हिडिओ आता मी टाकला आहे तो बघितला. जवळपास आमचे 3 वाजता निघालो होतो. आमचे 2-2.25 तास गेले तिथेच. गाडी बंद पडली, चालू होत नव्हती. आणि नंतर कळालं की आपल्या बॅटरीच्या इथे जो एक प्लग असतो छोटे, तो गेला होता. मला पण आला होता अंदाज, तेच झालं असेल. आणि ब्लॉक करायचा अजिबात मूड नव्हता, कारण गरमही खूप होत होतं. आणि मी पूर्ण रेनकोट वगैरे घालून ठेवला होता. मग पुन्हा सगळं काढून बसायला लागलं तिथे. आणि धक्का देऊन वगैरे बघितलं तर धक्का देण्याच्या नंतर आम्ही पुढे गेलो बंगल्यापासून. सो सगळं बंगल्यापासून जरा थोड्या अंतरावरच करायला लागलं. शेवटी मेकॅनिक आणला स्वप्नीलने आणि यांनी जाऊन इथनं सफाळेतनं. आणि ओमकारसुद्धा तिकडे दुसरीकडे गेला होता. तर त्या दोघांना थँक्यू. पुन्हा एकदा बोललोच आहे मगाशी पण आणि आत्तासुद्धा बोलतो व्हिडिओ. ते दोघं नसते तर आपली गाडी आज तिथेच असती आणि लोचे झाले असते पूर्ण. कारण इकडे ऑटो वगैरे येत नाही तिथपर्यंत जायला. आणि मला एवढं लोकेशन माहीत नाही काय बोलायचं तिकडे जायला. मांडे वगैरे माहिती आहे मला फक्त, पण त्या रिक्षावाल्यांना न्यायचं कसं ना तिथपर्यंत, तो एक प्रश्न होता मोठा. पण ठीक आहे, हरकत नाही, झाला आहे प्रॉब्लेम सॉल्व. आणि आता फायनली निघालो आहे. 4:45 वाजलेत. या टायमाला ॲक्च्युली मी पोहोचलो पाहिजे होतो मुंबईत, पण ठीक आहे, हरकत नाही. आता वाजतील आम्हाला 6-6:30 होतील पोहोचायला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच आहात तर प्लीज 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 लाईक करा. आपण जर तुम्ही व्हिडिओला प्रेम दिलं तर पुढच्या वेळेला सुद्धा नक्की ब्लॉग करेन. आणि अशीच अजून काय एन्जॉयमेंट असेल ती पण सुद्धा रेकॉर्ड करेन. आणि हां, या ब्लॉगमध्ये तरी मी बरंच काही शूट नाही केलं आहे. जे रात्री आम्ही गप्पा गोष्टी केल्या, म्हणजे पूर्ण हॉरर स्टोरी वगैरे सांगत होतो सगळं. परत गेम वगैरे खेळलो, ते पण हे केले नाहीत. काय काय थोडेच गेम टाकलेत मी, पण अगदी मिड नाईटला जे गेम खेळलो आम्ही अंताक्षरी वगैरे ते नाही टाकले. तेव्हा शूट नव्हतं केलं आम्ही कोणाच्या मोबाईलवर. सो तसंच काय असेल तर आवडला असेल हा तर नक्की पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही कधी भेटायचा प्लॅन करू. आता शक्यतो 2-3 महिन्यानंतरच प्लॅन होईल, ऑक्टोबरच्या दरम्यान. तेव्हाच काय ते करू, कारण आता ते गणपतीला वगैरे सगळे गावी जाणार आहेत. तर या पुढच्या 2 महिन्यात तरी नाही होणार आहे एवढं नक्की. मला वाटलं ओमकारच आहे. चला तर मित्रांनो, मी आता एवढाच टिकतो ब्लॉग पुरता. आपण भेटूया अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो मी. बाय बाय, टाटा. भारी बिनेच केला.
ब्रेकवर पाय ठेवलाय का तुला सांग पडेल हो या सावकाश ये बस उसको आता रहेगा तो वो करेगी नुसती बाईक नाही हिमालयन चालवते ए बाई इकडे नको येऊ आमच्या नको येऊ ए साइड हो जा साधना थांबव ब्रेक अरे काढ